हॅलो गाईज, तर आज मी तुम्हाला पनीर चिल्लीची रेसिपी दाखवते. तसं तर तुम्हाला माहिती असेल, पण ज्यांना नसेल माहिती त्यांना माझ्या स्टाईलमध्ये दाखवते. तर पहिले मी पनीर घेतलं, जे की लांब लांब कट करून घेतलं. तुम्हाला जसं पाहिजे तसं कट करू शकता, छोटं मोठं जसं पण. त्यानंतर शिमला मिर्च, कांद्याची पात, काही लोक गाजर कोबी पण टाकतात, पण मी नाही टाकत. आणि त्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकला पनीरवर मॅरिनेट करायसाठी, आणि त्याच्यावर थोडीशी काळी मिरी पावडर टाकली. मी घरातच वाटलेली, दुकानावर पण भेटते, तुम्ही ती पण घेऊ शकता. त्यानंतर मी 2 बॅचमध्ये पनीर फ्राय केलं, कारण खूप जास्त होतं, आम्ही बाहेर चाललेलो म्हणून मी जास्त बनवलेलं. आणि आधी फास्ट गॅस ठेवायचा, नाहीतर ते चिपकतात एकमेकांना. आणि 2 बॅचमध्ये केलं, कारण खूप जास्त क्वांटिटी होती, एकदाच नसतं झालं. तुम्ही तुमच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी घेऊ शकता. त्यानंतर दुसरा टोप घेतला आणि त्याच्यामध्ये अद्रक सगळं मी बारीक कट केलेलं, पेस्ट नाही करायची. त्यानंतर लसूण जास्त यांना फ्राय नाही करायचं, म्हणजे 4 ते 5 सेकंडच फ्राय करायचं. त्यानंतर मिरच्या टाकल्या तुम्हाला जसं पाहिजे तसं. त्यानंतर शिमला मिर्च, कोणत्याच भाज्या खूप जास्त ओव्हर कुक नाही करायच्या, फक्त टॉस करून घ्यायच्या. त्यानंतर ऑनियन टाकला लांब लांब. तुम्हाला याच्यामध्ये हे जेव्हा तुम्ही मोठे मोठे टाकाल ना, तेव्हाच ते छान वाटतील. त्यानंतर काळी मिरी पावडर टाकली थोडीशी. आणि हे सॉस ह्याच्यात सोया सॉस आहे, शेजवान चटणी आणि थोडंसं टॅमॅटो सॉस आहे. त्यानंतर इथे मी कॉर्नफ्लॉवरचं थोडी स्लरी करून टाकली. तुम्ही ड्राय पण ठेवू शकता, पण थोडंसं पनीरला लागायसाठी ते पाहिजे. मग त्यानंतर मिक्स करून घ्या. जर तुम्हाला टेस्टनुसार मीठ पाहिजे असेल तर ते टाका. त्यानंतर कांद्याची पात झाली.